नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा एपिसोड बघितला आणि या एपिसोडमध्ये एंटरटेनमेंट तर सगळ्यांचं झालंच आहे, पण त्यामागे काही मुद्दे असे झालेत की तुम्ही फक्त एंटरटेनमेंट बघितलं, पण त्याच्या मागचं काय काय गोंधळ झाला आणि जे पॉइंट होते ते तुम्हाला नक्कीच समजलं नसेल मित्रांनो. तर तेच मुद्दे आणि जे पॉइंट आहेत ते मी सांगणार आहे मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ स्किप करू नका, नक्की बघा मित्रांनो. आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण चला सुरुवात करूया मित्रांनो. आजचा जो टास्क होता, जे घरामध्ये खिडक्या उघडून जे पाहुणे येणार होते, असं वाटलं होतं की पाहुणे म्हणजे एक त्यांचे रिलेटिव्ह कोण येणार होतं, या रिपोर्टर आपल्याला असा अंदाज आला की रिपोर्टर येऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेतील, अशी उत्सुकता होती. पण निघालं काय यामध्ये? सगळे प्राणी निघाले, ते पण दोनच. एक आहे कुत्रा आणि एक आहे मांजर. हे दोन प्राणी निघाले आणि यांच्यावरतीच पूर्ण बिग बॉसने स्टोरी तयार केली होती. म्हणजे स्टोरी म्हणजे जे सदस्याच्या मनामध्ये जे ऑपोजिट सदस्य होते त्यांच्या व्यतिरिक्त व्यक्त करायचं होतं. पण तिथं व्यक्त कोणतं करायचं होतं, जे की पूर्ण मराठी भाषा वापरायचं होतं, पूर्ण प्रतिबंधक होतं, असं पूर्ण तन्वीने जे काही वाचलं होतं त्यानुसार. पण इथे जे काटा टीम म्हणजे जे काही ए टीम होती आणि बी टीम होती, त्यामध्ये ए टीमनं पूर्णपणे इंग्लिशचा भरपूर वापर केला, पण एंटरटेनमेंट झालं. पण यामागे बरंच सदस्याने असं काही केलेलं होतं, म्हणजे जी बी टीम होती त्यांनी मराठी बोलले, पण कुठं कॉमेडी झाली नाही. सागर दादा आणि प्रभू यांनी खूप चांगल्या प्रकारे केले. सागर दादानी मला वाटतं की प्रभूला जे काही सांगितलं होतं, मी तुला साथ देतोय, मी माझी तुझ्यावर नजर आहे, असं एक्सेट्रा एक्सेट्रा. पण सागर दादा कुठेतरी प्रभूकडून सिंपती घेण्यासाठीच वापर करतोय प्रभूचा, असं दिसत आहे. कारण की जिथे काही होत असतं ना, तिथे सागर दादा फक्त प्रभूला ओरडत असतो. हे तुम्ही नोटीस केलंच असताल. आणि एकीकडे मला तर वाटतंय या बिग बॉसने जे काही शो आणि म्हणजे टास्क ठेवायचा आहे, कॅप्टन्सी टास्क असो, नॉमिनेशन टास्क असतो, या राशन कार्ड म्हणजे ब्राउन्स आणि गोल्डन राशन कार्ड टास्क असो, हे जेवढे टास्क करायचे हे राकेश बापटला विचारून कराकडे. कारण की त्याचं बीच बीच मध्ये त्याला झोप येते, की चक्कर येते, की डोकं दुखतंय, की तो बोर होतोय त्या शो मध्ये, हेच कळत नाही त्याला. तर त्या शो मध्ये राकेश बापट कुठंतरी त्याला पटत नाही मित्रांनो. आणि खरं सांगतो, आता तो नॉमिनेट तर आहेच, पण सगळ्यांनी त्याला वोट करूच नका. त्याला वोट करू नका कृपया करून. कारण की तो बोलतोय की मला हे सगळं रिपीट रिपीट करू वाटत नाही. हा बिग बॉस आहे, रियालिटी शो आहे, इथं पर्सनॅलिटी दाखवायला इथं आलेलेस तू. आणि तू बोलतोय की मला हे रिपीट रिपीट नाही करायचंय, म्हणून डायरेक्टली बोलतोय बिग बॉस बजर दाबा. बिग बॉस तुझ्या घरचाच आहे जसं काय. म्हणून म्हणतो मित्रांनो, राकेश बाबेला तुम्ही सेफ जर करत असाल ना, तर बिलकुल त्याला सेफ करू नका. प्रत्येक टास्क मध्ये त्याला टास्क खेळायचाच नसतो. आणि पुढचा जर टास्क तुम्हाला खेळायचा असेल बिग बॉस, तर राकेश बापेटला विचारा आणि टास्क ठरवा. कारण की त्याच्या मनानुसार झालं ना, तर तो जास्त चांगला गेम खेळतो. काय, तर राकेश बापटला विचारा आणि मग तुम्ही टास्क ठरवा, नाहीतर त्याला बाहेर काढा मित्रांनो. तुम्हाला काय वाटते राकेश बापट बद्दल? जे आज टास्क बघितला मित्रांनो, मी फक्त फोटो लावतो, तुम्ही बघा. 4-5 जे सदस्य बोलत होते त्यावेळेस फक्त मान खाली, पायाचे नख मोजतोय की बोट मोजतोय काही कळत नाही. की तब्येत ठीक नाही, डॉक्टरला दाखव. तिथे बिग बॉस मध्ये हेल्थ किट आहे, मेडिकल सगळंच आहे तिथे. आणि एकीकडे टास्क संपल्यावरती चर्चा होते, प्रभूने चांगल्या प्रकारे खेळला, प्रभूने चांगल्या प्रकारे टास्क खेळला आणि पुन्हा एकदा सागरचा आणि प्रभूचं मैत्री झालेली आहे. आणि इकडे एकीकडे ए टीम जिंकलेली आहे, तरी पण तिथं तन्वीला होती की तन्वी ए टीम पूर्णपणे इंग्लिश बोलत होती बरेचदा. आणि हे खरं आहे, कुठंतरी चुकतंय, पण संकेतचं पण बरोबर आहे की एंटरटेनमेंट इंग्लिश जरी बोलले असेल तर एंटरटेनमेंट पूर्णपणे ए टीमने केले, त्यामुळे ते विजेता झाले. विजेता तर सोडू, आपण व्हिडिओ वाढवायचा नाही. एकीकडे डायरेक्टली आता प्रभूला कळालं, आता आपल्याला अंडे कमी भेटणार. बरोबर, प्रभूला हे कळाल्या कळायला प्रभू डायरेक्ट गेला विशालला, बोलतो मला 4 अंडे देशील? विशाल बोलला हो. जसं गोल्डन राशन कार्ड आलं तसं प्रभू डायरेक्ट रूम मध्ये गेला आणि विशालने त्याला 4 अंडे दिले. विशालने 4 अंडे दिले आणि लगेच सिंपती बघा, विशालने दिल्यावरती लगेच संकेत पण त्याला, हे घे माझ्याकडून 2 अंडे. अरे प्रभू इथं गेम खेळायला गेलाय की अंडे खायला गेलाय, काहीच कळत नाही मित्रांनो. बिग बॉस ह्याच्यासाठी 1-2 मुर्ग्या पाठवा अंड्याच्या, म्हणजे त्याला अंड्याची कमीच पडणार नाही. आणि दुसरीकडे अनुश्री त्याला बोलते की मी तुला आळं देते. आळं म्हणजे मित्रांनो अद्रक, तुला अद्रक देते चहासाठी. कोण आमचं सामान चोरते कोण नाही हे तू लक्ष ठेव. विशाल पण त्याला बोलतो मी तुला रोज तुला अंडे देत जाईल, तू माझं एवढं काम कर. आणि पर बोलतो हो मी करतो. अरे प्रभू, तू काटा टीम मध्ये आहेस की काय? बिग बॉस मध्ये सेवकचा टास्क कधीचा संपलाय, पण प्रभू अजूनही सेवकचा टास्क करतोय. प्रभू तिथं गेम खेळायला गेलेला आहे की यांची चाकरी करायला गेलाय, काही कळत नाही मित्रांनो. तर या एपिसोड मध्ये पूर्णपणे असं झालेलं आहे.
तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. नवीन असताल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ बिग बॉस चाहत्यांना शेअर करा मित्रांनो. एक तर शेअर झालाच पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह जर खरंच बघायचे ना, तर 20 कमेंट तर नक्कीच आले पाहिजे मित्रांनो. धन्यवाद.